सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। शांतता येते की काही घटना घडली तर महिला शिकवून डॉक्टरवर ज्या पद्धतीने अमानवीय पद्धतीने अत्याचार करण्यात आले, निर्गुणपणे निर्दयीपणे हत्या करण्यात आली, त्याचा निषेध सर्वप्रथम आम्ही सगळ्या या ठिकाणी संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व महिला भगिनी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। जे काही आज देशामध्ये घडतं आहे ते खरं म्हणजे देश कुठे आपण घेऊन चाललो याचा विचार करायला लावणारे प्रकार आहे। ज्या पद्धतीने आज महिला डॉक्टरवर अत्याचार झाला त्याच्यानंतरच काही दिवसांमध्ये बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये सुद्धा एक अमानवीय पद्धतीची अत्याचाराची घटना घडली आणि असे अनेक घटना सांगता येतील त्या मधल्या काळामध्ये घडली। हे सगळं जे काही आहे ते खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न निर्माण करणार आहे की खरोखर आम्ही स्वातंत्र्याचा 78वा त्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतो तर महिला स्वतंत्र झाल्या आहेत। प्रश्न असा उपस्थित होतो की या सगळ्या घटनांमध्ये प्रशासन ज्या पद्धतीने हलगर्जीपणा दाखवतो, प्रशासन ज्या पद्धतीने आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो, या माध्यमातून जर विचार केला तर खरोखर या देशातलं शासन असेल प्रशासन असेल हे महिलांच्या बाजूने आहे का? महिलांना सुरक्षितता पुरवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का? हा सवाल या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा देशाचा विचार करावा पाहिजे। ही घटना काळीमाप असणारी आहे आणि एक असं म्हटलं जातं की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड। जर त्या ठिकाणी न्याय देण्यामध्ये उशीर होत असेल तर याचा अर्थ तुम्ही न्याय देण्यासाठी असमर्थ आहात। आमची फक्त एवढी मागणी आहे की यामध्ये जो आरोपी आहे त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि असे जेव्हा घटना घडत असतील तेव्हा प्रशासनाने वैद्यकीय संघटनांशी संबंधित जे काही आज त्या ठिकाणी मागण्या करावं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरवली पाहिजे।